हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 12 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे, ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. फ्रेंड्स, असं काही घडलं आहे ज्यावर स्वतः ऊर्जाचा सुद्धा विश्वास बसत नाही आहे. शेवटी ऊर्जा शिंदेने विक्रांत शिर्केचा खून केला. त्याच्या छातीत, त्याच्या हृदयात गोळी मारून त्याला मारून टाकले आणि ऊर्जाला पोलिसांनी रंगेहात पकडलंय. ऊर्जाला तुरुंगात डांबलंय आणि ऊर्जाचा विश्वासच बसत नाहीये की तिने स्वतः विक्रांतवर गोळी चालून त्याचा जीव घेतलाय. आणि ही बातमी हर्षवर्धनने सगळ्या कुटुंबाला दिली आहे की ऊर्जा शिंदेने विक्रांत शिर्केचा जीव घेतलाय. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा या ठिकाणी शोधाशोध करत असते या जुन्या फॅक्टरीमध्ये आणि तेवढ्यात तिला लॅपटॉपचं चार्जर सापडतं. आता एखाद्या व्यक्तीला जर हा लॅपटॉप सापडलाय आणि हा लॅपटॉप ऊर्जा घरीसुद्धा घेऊन येऊ शकते, पण ऊर्जाला तेथेच सगळ्या गोष्टी चेक करायच्यात. ऊर्जा हा लॅपटॉप चार्जिंग लावते, लॅपटॉप सुरू करते. लॅपटॉपला पासवर्ड असतो आणि ऊर्जाला आठवतं की मला सुशीला ताईने सांगितलं होतं की लॅपटॉपचा पासवर्ड मिळाला आहे आणि तिने मला तो पासवर्डसुद्धा दिला होता. ऊर्जा हा पासवर्ड लगेच ओपन करते. इकडे शौर्य हा अजूनही घरातच असतो. घराच्या दरवाजावर ऊर्जाची वाट पाहत असतो. सगळ्यात आधी तेथे तीर्थ आणि आजी येतात. विचारतात, काय रे, अजून ऊर्जा सापडली नाही आहे का? शौर्य सांगतो, नाही ना, ती घरात नाही आहे. मग त्यांच्या मागे मागे आदित्य, दिव्या, हर्षवर्धन, विजया सगळंच्या सगळं कुटुंब हे बाहेर येऊन उभं राहतं. आणि कुमुदिनी आजी म्हणते, ऊर्जा अशी अचानक कोठे गेली आहे? शौर्य सांगतो, काहीच कळत नाहीये, कोठे गेली आहे? तेवढ्यात दिव्या म्हणते, या ऊर्जाचं ना नेहमी असंच असतं. ती ऊर्जा एका ठिकाणी थांबू शकत नाही. मी तर म्हणते, ती जर एका ठिकाणी 5 मिनिटं शांत उभी राहिली ना तर चक्कर येऊन खाली पडेल. असं म्हणून दिव्या जोरजोरात हसते, पण कुणीच तिच्याकडे लक्ष देत नाही. आणि आजी म्हणते, शौर्य, आपल्याला लवकरात लवकर ऊर्जाला शोधायला हवं. विजया म्हणते, वाटलंच मला. ऊर्जाने पार्टीत काही गोंधळ कसा नाही घातला? जेथे ऊर्जा असणार तेथे ती गोंधळ घालणारच, असं विजया म्हणते. शौर्य म्हणतो, मी घरात चेक करतो. आणि शौर्य हा ऊर्जाला शोधायला घरात येतो. तर घरामध्ये सगळेजण जपून जपून जा रे, पुढे धोका आहे या गाण्यावर डान्स करत असतात. आणि मग काही लोक शौर्यला सुद्धा डान्स करायला लावतात. शौर्य 2-4 ठुमके मारतो आणि आपल्या बेडरूममध्ये निघून जातो. आणि मग त्याच्या मागे मागे घरातले सगळेजण जातात. इकडे हर्षवर्धन भलताच खुश असतो, कारण त्याला माहिती आहे आता ऊर्जा काही या घरात परत कधीच येणार नाहीये. आणि इकडे विक्रांत सुद्धा याच फॅक्टरीमध्ये पोहोचतो. विक्रांत हा ऊर्जाला शोधत असतो, कारण त्याला असं वाटतंय की ऊर्जाने त्याला येथे बोलवलंय हिशेब चुकता करायला. आणि इकडे पद्मा सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये असते आणि ती विक्रांत आणि बंटीला शोधत असते, कारण तिला असं वाटतं की विक्रांतने माझ्या बंटीला येथेच किडनॅप करून ठेवलंय. म्हणजे तीनही लोक ऊर्जा, विक्रांत, पद्मा याच फॅक्टरीमध्ये आलेले असतात. शौर्य रूममध्ये येतो आणि आत्ता तो आपला मोबाईल ओपन करून पाहतो तर त्याला ऊर्जाचा मेसेज दिसतो की केसच्या महत्त्वाच्या कामासाठी मी बाहेर चालली आहे, थोड्या वेळाने परत येईल, डोंट वरी. आणि शौर्यला समजतं की ऊर्जा ही केसच्या कामासाठी बाहेर गेली आहे. आणि शौर्य ऊर्जाला कॉल लावतो. आता ऊर्जा ही लॅपटॉपमध्ये सगळा डेटा पाहत असते आणि ऊर्जा लगेच शौर्यचा फोन वाजल्या वाजल्या फोन पाहते की शौर्यचा फोन आला आहे आपल्याला. आणि इकडे विक्रांत हा सुद्धा ऊर्जाला शोधत शोधत या फॅक्टरीमध्ये फिरत असतो. आता ऊर्जाला काय नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा फोनचा प्रॉब्लेम आहे? आता आपल्या नवऱ्याने कॉल केला आहे, फोन उचलायचा, त्याला सांगायचं मी या फॅक्टरीत आली आहे. नाही, ऊर्जा विचार करते, अरे देवा, या फोनमुळे मी पकडली जाऊ शकते, मी फोन स्विच ऑफच करते. असं म्हणून ऊर्जा फोन कट करून डायरेक्ट स्विच ऑफ करून टाकते. मी येथे आली आहे, काळजी करू नको हे सांगायला किती 5-10 सेकंद लागतात, पण ऊर्जाकडे तेवढाही वेळ नाही आहे. आणि ऊर्जा फोन स्विच ऑफ करून टाकते. त्यामुळे शौर्यला जबर धक्का बसतो की ऊर्जाने माझा फोन का कट केला आणि आता फोन स्विच ऑफ का लागतोय. आणि इकडे विक्रांत हा ऊर्जाला शोधत असतो आणि त्याच वेळेस पद्मा ही विक्रांतला शोधत असते. आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. त्यांच्यामध्ये फक्त काही ड्रम्स असतात, परंतु दोघांची हुकाचूक होते. दोघे काही एकमेकांना पाहत नाही. आणि इकडे ऊर्जा या लॅपटॉपमधून सगळा डेटा घेत असते. आता कुणीही हुशार व्यक्ती ज्याला लवकर हा डेटा घ्यायचा आहे, एकतर हा लॅपटॉपच घरी घेऊन जा.
तुझ्यावर काय चोरीची केस होणार आहे का की तू लॅपटॉप चोरून नेला फॅक्टरीमधून? नाही. दुसरा ऑप्शन, जे काही समोर माहिती दिसतीये त्याचे स्वतःच्या मोबाईलमध्ये फोटोज काढ, म्हणजे लवकर काम होईल. पण ऊर्जा डायरी काढते आणि या डायरीमध्ये सगळं लिहित बसते. या लॅपटॉपमध्ये तिला जे काही पुरावे मिळता येते. आणि त्याच वेळेस 2 भले भले पहिलवान तेथे येतात. त्यांनी माकड टोपी घातलेली असते, चेहरे झाकलेले असतात. आणि मग ते ऊर्जाच्या पाठीमागच्या बाजूला असतात. ते ऊर्जाला पाहतात, पण ऊर्जा त्यांना काही पाहत नाही. आता हे काय फॅक्टरीची माणसं नाही आहे, ही हर्षवर्धनचीच माणसं आहे. फक्त ऊर्जाला बंदूक देण्यासाठी ते इथे आले आहेत. पण त्यांचं नाटक एक नंबर असतं. हे दोघे ऊर्जाच्या मागे मागे येतात. ऊर्जा लॅपटॉपमधून सगळा डेटा कॉपी करत असते आणि मग हे गुंड बंदूक बाहेर काढतात आणि हळूहळू ऊर्जाच्या दिशेने पुढे पुढे येतात. इकडे शौर्य हा रूममधून बाहेर येतो, तर संपूर्ण कुटुंब तेथेच उभं असतं. सगळे विचारतात काय झालं, तर शौर्य सांगतो ऊर्जा तिच्या केसच्या एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. मी तिला कॉल लावून पाहतो. शौर्य पुन्हा फोन लावतो, पण फोन स्विच ऑफ आहे. आणि इकडे ऊर्जा ही सगळं कॉपी करत असते आणि त्याच वेळेस हा गुंड तिच्या डोक्याला बंदूक लावतो. ऊर्जा खूप घाबरते आणि मागे वळून पाहते. हे गुंड विचारतात कोण आहेस तू? ऊर्जा विचारते तुम्ही कोण आहे? गुंड म्हणतात जास्त शहाणपणा करू नको, तू कोण आहे सांग, ही फॅक्टरी आमची आहे. ऊर्जा चिडून म्हणते ही बेकायदेशीर फॅक्टरी आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये विष मिसळून तुम्ही त्यांचा जीव घेतात. लाजा नाही वाटत का रे तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना मी जेलमध्ये पाठवणार. हे गुंड म्हणतात गप ग, जास्त बडबड करू नको, तुला तर आम्ही येथे संपवणार. ऊर्जा म्हणते मला हे सगळं सांगायचं नाही बरं का. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे मी, तुमच्यासारख्यांना घाबरत नाही. आणि ऊर्जा त्याच वेळेस या गुंडाच्या हातावर जोरात आपला हात मारते. ही बंदूक खाली पडते आणि ऊर्जा ही बंदूक उचलते आणि म्हणते लवकर बोला, लवकर बोला, कोण या फॅक्टरीचा मालक, नाहीतर तुम्हाला येथेच खल्लास करेल. परंतु या गुंडांचं काम झालेलं असतं. त्यांना फक्त ही बंदूक देऊन निघून जायचंय, म्हणजे याच बंदुकीने ऊर्जा त्या विक्रांतला मारून टाकेल. आणि हे गुंड लगेच तेथून पळून जातात. ऊर्जा करत मागे पळते, पण तोपर्यंत गुंड पळून गेलेले असतात. आणि ऊर्जा तेथेच विचार करते आता या गुंडांना कळलंय की मी येथे आहे, म्हणजे हे गुंड आता दुसऱ्या लोकांना घेऊन येतील. मला लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करायला लागतील. असा विचार करून ऊर्जा ही बंदूक तेथेच ठेवून देते आणि इकडे तिकडे पुरावे शोधायला पळते. आता एवढा वेळ जे लॅपटॉपमध्ये पुरावे शोधत होते ते काही कामाचे नाहीये असंच दिसतंय. आणि इकडे घरी सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आदित्य शौर्यला विचारतो ऊर्जा अशी अचानक पार्टीतून कोठे निघून गेली? सगळ्यांना हाच विचार असतो. आणि तेवढ्यात ते 2 जजेस, जेव्हा ऊर्जा विक्रांतशी बोलत होती ते ऐकलेले 2 जजेस पुढे येतात आणि शौर्य आणि सगळ्यांना सांगतात की आम्ही ऊर्जाला फोनवर बोलताना ऐकलंय. कोणत्या तरी मुलाशी ती बोलत होती, काहीतरी नाव होतं त्याचं. शौर्य विचारतो विक्रांत होतं का? ही माणसं सांगतात हो विक्रांत. शौर्य विचारतो काय बोलत होती? ही माणसं सांगतात तुझा जीव घेऊन टाकील असं बोलत होती. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शौर्य म्हणतो मला आता काहीतरी करावंच लागेल आणि शौर्य लगेच बाहेर जातो. आणि इकडे विक्रांत आणि ऊर्जा एकमेकांच्या समोर येतात. आणि ऊर्जाला आश्चर्य वाटतं की विक्रांत येथे काय करतोय. आणि विक्रांतला तर वाटतंच की ऊर्जानेच मला येथे बोलवलंय, त्यामुळे तो भलताच खुश होतो. आणि मग अजून एक ॲव्हेंजरची कमी आहे, ती पद्मासुद्धा तेथे येऊन उभी राहते. पद्मा सगळ्यात आधी विक्रांतकडे पाहते. विक्रांतला आश्चर्य वाटतं पद्मा येथे काय करतीये. मग पद्मा ऊर्जाकडे पाहते. ऊर्जा विचार करते पद्मा येथे काय करतीये. आणि पद्मा विचार करते की ऊर्जाताई येथे काय करतीये. सगळंच कन्फ्युजन झालंय. आणि या सगळ्यांना एखाद्या कठपुतलीसारखा नाचवणारा हर्षवर्धन खरंच जिनियस आहे. हे तिघे एकमेकांसमोर असतात. पद्मा विचारते ऊर्जाताई तू येथे काय करतीये. ऊर्जा विचारते पद्मा तू येथे काय करतीये. आणि विक्रांत म्हणतो गप्प बसा, तुमची ही जी मीटिंग आहे ना ती नंतर करा. तुम्ही दोघी येथे माझा खेळ संपवायला आला ना, आता मी काय करतो ते पहा. ऊर्जा म्हणते पद्मा तू जा इथून. तर पद्मा म्हणते ताई या विक्रांतने मला धमकीचे फोन केले आणि माझ्या बंटीला याने किडनॅप केलंय. त्याचा जीव वाचवण्यासाठी मी येथे आले. विक्रांत सांग माझा बंटी कोठे? विक्रांतला काही कळतच नाही. विक्रांत चिडून म्हणतो गप, बंटीचा काय संबंध? बंटीला मी काही किडनॅप केलेलं नाहीये. त्यामुळे ऊर्जा आणि पद्माला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि मग विक्रांत एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो आणि म्हणतो अरे देवा,
मी या सगळ्यात माझ्या हाती किती मोठी संधी आली आहे तेच विसरलोय. ते म्हणतात ना, देनेवाला जब भी देता देता छप्पर फाडके. आणि माझ्यासाठी देवाने खरंच छप्पर फाडून दिलंय. माझे सगळ्यात मोठे 2 दुश्मन माझ्यासमोर उभे आहेत आणि आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. असं म्हणून विक्रांत चक्क बंदूक बाहेर काढतो आणि ऊर्जावर बंदूक रोखतो. ऊर्जा, पद्मा खूप घाबरतात आणि विक्रांत म्हणतो, ए पद्मा चल इकडे ये." पद्मा खूप घाबरते. ऊर्जासुद्धा घाबरलेली असते. विक्रांत म्हणतो, तुम्ही दोघींनी ना माझ्या आयुष्याची वाट लावली आहे. आज चांगल्या सापडल्यात. आज मी तुम्हाला इथून जिवंत जाऊ देत नाही. दोघींना सुद्धा मी येथे मारून टाकणार. तुमच्या दोघींचा मी जीव घेणार. ऊर्जा, पद्मा खूप घाबरतात आणि ऊर्जा म्हणते, पद्मा जा इथून, पळून जा. तर विक्रांत म्हणतो, ए पद्मा इकडे ये. बंदूक कोणाच्या हातात आहे? मरणार कोण आहे? त्यामुळे कोणाचं ऐकायचं ते तू ठरव. पद्मा घाबरून म्हणते, विक्रांत ऊर्जा ताईला काही करू नको, ऊर्जा ताईला काही करू नको, मी येते मी येते. असं म्हणून पद्मा विक्रांतच्या जवळजवळ जाते आणि मग विक्रांत तिला मानेला पकडतो आणि तिच्या डोक्याला बंदूक लावतो. ऊर्जा खूप घाबरते आणि विक्रांत म्हणतो, आज तुम्ही दोघी माझ्या हातून मरणार. खूप त्रास दिलाय तुम्ही. माझ्या आयुष्याचं वाटोळ करून ठेवलंय. आज खरंच देवाने मला लॉटरी दिली आहे, लॉटरी. दोघीसुद्धा न मागता माझ्या हातात आला. आज तुम्ही दोघी काही इथून जिवंत जात नाही. आणि विक्रांत पद्माशी बोलत असतो आणि समोर पाहतो तर ऊर्जा गायब असते. हे पाहून विक्रांत भलताच खुश होतो आणि म्हणतो, अरे गेली रे गेली पद्माची ऊर्जाताई, पळून गेली. पाहिले ना पद्मा, कोणी कोणाचं नसतं. तुला तुझ्या ऊर्जाताईवर खूप विश्वास होता. तिच्या बाजूने उभी राहिली, माझ्या विरोधात सगळं काही केलं आणि आता तुला असं मरताना सोडून गेली तुझी ऊर्जाताई पळून. आता काय करशील? आता तू मरशील. पद्माला सुद्धा आश्चर्य वाटतं की ऊर्जा अचानक कुठे निघून गेली. आणि तेवढ्यात ऊर्जा एखाद्या वाघिणीसारखी एंट्री घेते. तिच्या हातामध्ये बंदूक असते आणि तिने ही बंदूक या विक्रांतवर रोखली आहे आणि विक्रांत हसू लागतो. पद्मा घाबरते आणि ऊर्जा म्हणते, सोड तिला विक्रांत. विक्रांत म्हणतो, ए तिला सोडणार नाहीये. आज मी तुम्हाला दोघींना सोडणार नाहीये. आणि खरंच वाव, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, वाव काय प्लॅन बनवलाय तू. सगळ्यात आधी धमकी देऊन मला येथे बोलवलं, मग पद्माला येथे बोलवलं आणि बंदूक अँड ऑल सगळी तयारी तू करून आली आहे. पण तुला काय वाटतं, तुझ्या हातातलं हे खेळणं पाहून मी घाबरणार आहे? अरे हट, लहानपणापासून अशा खेळण्यांशी खेळत आलोय. तू पहिल्यांदा हे खेळणं हातात पकडलं असशील, मी नाही. आणि विक्रांत ऊर्जावर बंदूक रोखतो. ऊर्जाने विक्रांतवर बंदूक रोखलेली असते. पण जोपर्यंत पद्मा विक्रांत जवळ आहे तोपर्यंत विक्रांत हा एकमेकांवर गोळी चालू शकत नाही. ऊर्जा म्हणते, विक्रांत वेडेपणा करू नकोस, सोड पद्माला, नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये सडशील. विक्रांत म्हणता, अरे हट, मला त्याची पर्वा नाही. तसं पण माझं आयुष्य तुम्ही दोघींनी जेलच करून ठेवलं आहे. तुम्हाला दोघींना जिवंत ठेवून जेलमध्ये राहण्यापेक्षा तुम्हाला दोघांना मारून आयुष्यभर जेलमध्ये राहायला मी तयार आहे. सुखी राहील मी तेवढाच. ऊर्जा खूप चिडते आणि विक्रांत कधी पद्माच्या डोक्याला बंदूक लावतो, कधी ऊर्जासमोर बंदूक पकडतो. पद्मा जोरजोरात ओढत असते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. ही मालिका एकदम हाय पॉईंटवर पोहोचली आहे. विक्रांत आणि ऊर्जा दोघे एकमेकांवर बंदूक रोखून असतात. ऊर्जा विक्रांतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. विक्रांत, मूर्खपणा करू नकोस, बंदूक फेकून दे. विक्रांत म्हणतो, आधी तू बंदूक फेक. परंतु दोघेही तयार नसतात, कारण ना ऊर्जाचा विक्रांतवर विश्वास आहे ना विक्रांतचा ऊर्जावर विश्वास आहे. आणि ऊर्जाने जरी बंदूक फेकली तरी हा विक्रांत सायको आहे. तो नक्कीच ऊर्जा आणि पद्माला मारेल एवढी गॅरंटी आहे. त्यामुळे ऊर्जासुद्धा बंदूक खाली ठेवायला तयार नसते. तेथे भलताच आरडाओरडा आणि गोंधळ सुरू असतो. आणि इकडे शौर्य हा बाहेर ऊर्जाला कॉल करत असतो. हर्षवर्धन विचारतो, काय झालंय शौर्य? शौर्य सांगतो, डॅड, ऊर्जा एका महत्त्वाच्या केससाठी बाहेर गेली आहे. हर्षवर्धन विचारतो, एवढ्या रात्री? शौर्य सांगतो, हो, एवढ्या रात्रीच तिला महत्त्वाचं काम होतं. हर्षवर्धन सगळं करून नामानिराळा झालाय. मी काही केलंय हे तो काहीच दाखवत नाहीये. तेवढ्यात तीर्था, आदित्य, दिव्या, आजी, विजया सगळे तेथे येतात. आणि मग शौर्य हा आदित्यला सांगतो, दादा, ऊर्जाला एक केस मिळाली होती, एका फॅक्टरीची केस. आणि त्या फॅक्टरीमध्ये रात्री जाऊनच तिला पुरावे शोधायचे होते. थांब, मी तुला मेसेज वाचून दाखवतो. असं म्हणून शौर्य आदित्य आणि सगळ्यांना हा मेसेज वाचून दाखवतो.
आदित्य म्हणतो, या मेसेजहून असंच कळतंय की ऊर्जा त्याच फॅक्टरीत गेली आहे. शौर्य म्हणतो, थांब, मी आत्ता त्या फॅक्टरीत जातो, ऊर्जाला घेऊन येतो. मग हर्षवर्धन शौर्यला म्हणतो, शौर्य जा, आपल्याकडे माणसं आहेत, तुला काही गरज लागली तर मला फोन कर, आपण नक्की तुझी आणि ऊर्जाची मदत करू. शौर्य हो म्हणतो आणि शौर्य हा ऊर्जाकडे त्या फॅक्टरीत यायला निघतो. आणि इकडे ऊर्जा आणि विक्रांत हे दोघे एकमेकांवर बंदूक रोखून असतात. ऊर्जा म्हणते, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना, सोड पद्माला. आणि हे ऐकताच विक्रांत पद्माला सोडून देतो, पद्माला जोरात धक्का देतो. मग विक्रांत आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांवर बंदूक रोखतात आणि त्याच वेळेस ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी चालते आणि या विक्रांतच्या हृदयात जाऊन ती भिडते. आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ऊर्जाने बंदुकीतून गोळी चालवली आहे का? फ्रेंड्स, हा कदाचित खूप मोठा खुलासा असेल या मालिकेच्या स्टोरीचा, परंतु आता विक्रांतला जी गोळी लागली आहे ती गोळी कदाचित ऊर्जाने चालवलेली नाही आहे. ऊर्जाच्या मागे हर्षवर्धनचा एखादा शूटर उभा असेल ज्याने विक्रांतवर गोळी चालवली आहे. म्हणजे ऊर्जाने विक्रांतचा खून केला नाही आहे, पण हे खूप नंतर आपल्याला कळणार आहे. पण आता तरी ऊर्जा, पद्मा, विक्रांत या तिघांना असंच वाटतं की ऊर्जाच्या बंदुकीतून गोळी सुटली आहे आणि ही गोळी या विक्रांतच्या छातीला लागली आहे, विक्रांतच्या हृदयात घुसली आहे. विक्रांतला जबर धक्का बसतो. ऊर्जा आपले कान बंद करते. पद्माला जबर धक्का बसतो की ऊर्जाने चक्क विक्रांतवर गोळी चालवली आहे आणि विक्रांत हा आपल्या छातीकडे पाहतो, आपल्या हृदयाकडे पाहतो, हात लावतो तर त्याच्या छातीतून रक्त वाहत असतं. ही गोळी त्याच्या हृदयाच्या आरपार झालेली असते आणि विक्रांत हा ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो. ऊर्जा विक्रांतकडे पाहते, पद्मा ऊर्जाकडे पाहतो आणि विक्रांतच्या हृदयात गोळी लागल्यामुळे आता त्याच्यात कोणतेही त्राण राहिलेले नसतात आणि विक्रांत चक्क खाली कोसळतो आणि पुढच्या क्षणाला डोळे बंद करतो. विक्रांत मरतो. ऊर्जा आणि पद्माला जबर धक्का बसलेला असतो. एवढ्या वेळ मोठमोठ्याने आरडाओरडा करणारा, धमक्या देणारा, ऊर्जा आणि पद्माला मारून टाकेल असं बोलणारा विक्रांत शांत झालेला असतो. तो सुद्धा कायमसाठी मेलेला असतो. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही की तिने गोळी मारून विक्रांतचा खून केला आहे. पद्माला जबर धक्का बसलेला असतो. पद्मा म्हणते, मेलाय तो, मेलाय तो. आणि ऊर्जा पद्माकडे पाहते. पद्मा म्हणते, ऊर्जाताई, हे काय केलंस तू? तू त्याला मारून टाकलंस, जीव घेतलास त्याचा. ऊर्जाचा विश्वासच बसत नाही की तिच्या हातून हे काय झालंय. ऊर्जा आणि पद्मा विक्रांत जवळ येतात. विक्रांतच्या छातीतून रक्त वाहत असतं, त्याचे डोळे बंद असतात, श्वास बंद झालेले असतात. विक्रांत मेलेला असतो आणि पद्मा म्हणते, मेलाय तो, जीव गेलाय त्याचा. ऊर्जाताई, मारलंय तू त्याला. ऊर्जा पद्माकडे एकटक पाहतच राहते. पद्मालाही जबर धक्का बसलेला असतो. तिचाही विश्वास बसत नाही की ऊर्जाताईने विक्रांतला गोळी मारून त्याचा जीव घेतलाय. आणि ऊर्जा आपल्या हातातील बंदुकीकडे पाहते. ऊर्जाला सुद्धा हाच प्रश्न पडतो की खरंच तिने गोळी चालवली आहे का? आता ऊर्जाने आयुष्यात कधीही बंदुकीला हात लावलेला नाहीये, त्यामुळे अचानक एवढा मोठा धक्का बसल्यामुळे तिलाही कळत नाही की तिने बंदुकीतून गोळी चालवली की नाही. कदाचित काही वेळेनंतर तिला याची जाणीव होईल की तिने बंदुकीतून गोळी चालवलीच नव्हती आणि मग त्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो. परंतु हर्षवर्धनने विक्रांतला सुद्धा संपवलं आणि ऊर्जावर विक्रांतच्या खुनाचा आरोप लावून ऊर्जाला सुद्धा संपवलंय, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप खतरनाक होता, डेंजरस होता. शेवटी हर्षवर्धनचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि ऊर्जाच्या हातून त्याने विक्रांतचा खून केला. म्हणजेच एका दगडात त्याने 2 पक्षी मारले आहेत. ऊर्जाला सुद्धा संपवलं, विक्रांतला सुद्धा संपवलं आणि पद्माची केस तर आता संपलीच. आरोपीच गेला म्हणजे सगळं संपलं, यात शंका नाही. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर धमाकेदार होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, पोलीस घटनास्थळी पोहोचतील. आता हर्षवर्धननेच त्यांना पाठवलं असेल आणि मग पोलीस ऊर्जाला रंगी हात पकडणार आणि ऊर्जाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील. इकडे हर्षवर्धनला ही बातमी समजणार आणि हर्षवर्धन सगळ्यांना ही बातमी सांगेल की विक्रांत शिर्केचा खून झालाय. ऊर्जा शिंदेने स्वतः त्याला गोळी मारून त्याचा खून केलाय आणि ऊर्जाला पोलिसांनी अटक केली आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. कोणाचा विश्वासच बसणार नाही
की ऊर्जाने विक्रांतचा खून केला आहे आणि मग हर्षवर्धन हा पोलीस स्टेशनकडे जायला निघणार. शौर्य तर आधीच घरी नसेल आणि इकडे पोलीस हे ऊर्जाला तुरुंगात आणून बसवतील आणि ऊर्जाला सांगतील, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, आम्ही तुम्हाला रंगेहात पकडलंय, तुम्ही विक्रांतचा खून केलाय, आता आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकलंय, लवकरच तुम्हाला कोर्टात हजर करू, तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे आमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही आता वाचू शकत नाही, तुम्हाला विक्रांतच्या खुनाच्या आरोपात फाशी किंवा आयुष्यभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा मिळेल. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसलेला असणार. आपण विक्रांतला मारलंय यावरच तिचा विश्वास बसत नसेल आणि आता काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर असणार. फ्रेंड्स, तुम्हाला आवडला का आजचा एपिसोड? नक्कीच कमेंट करून सांगा आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.